कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, लोकसभा विधानसभेत शक्तीपीठ होऊ देणार नाही असे सांगितले होते। मात्र आता सत्ता आल्यानंतर महायुतीतील काही नेते मंडळी दुटप्पी भूमिका घेत असल्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत। त्यासाठी 1 मार्च रोजी आजी माजी आमदार लोकप्रतिनिधीकडून शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचे लेखी पत्र घेण्याचा निर्धार करण्यात आलाय। आता आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी येत्या 12 मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य मोर्चा आंदोलन काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। यावेळी समन्वयक गिरीश पोंडे, शिवसेनेचे विजय देवणे यांची भाषणे झाली। लातूरचे गजेंद्र केळकर, सोलापूरचे विजयकुमार पाटील व गणेश घोडके, धाराशिवचे सुदर्शन पडवळ, परभणीचे शांतिभूषण कच्छवे, कचरू मुधोळ, हिंगोलीचे सूरज माळेवार, सांगलीचे घनश्याम नलावडे व उमेश एडके, धाराशिवचे संभाजी फडताडे उपस्थित होते। आज शपथ घेतो की मी या मातीतला कष्टकरी शेतकरी असून या कसणाऱ्या काळ्या मातीवर माझे जीवापाड प्रेम आहे। ही जमीन ही काळी माय माझ्या बापजाद्यांनी वडिलांनी जीवापाड जपले। या पुढेही माझी ही शेत जमीन जपण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करेन। माझ्या वाडवडिलांनी वारसा हक्काने ही जमीन कसण्यासाठी आणि पोट भरण्यासाठी मला दिली। मेळावा इथं झाला होता, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अगदी सांगितलं विरोध आहे, रद्द आम्ही करणार नाही ही भूमिका घेतली होती। त्यानंतर निवडणुकीच्या आधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरती अधिसूचना रद्द केली असं सांगण्यात आलं। आता पुन्हा रेखांकन जे येत आहे ते सगळ्या आहे त्या पूर्वीप्रमाणे किंवा त्यात थोडा बदल करून हा शक्ती मार्ग रेटायचा चाललेला आहे। आणि म्हणून आज 12 जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही बोलवलं होतं। प्राथमिक स्वरूपात एक बैठक झाली। 1 तारखेपर्यंत या 12 जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी आजी माजी लोकप्रतिनिधींनी पत्र देऊन आपली भूमिका स्पष्ट करावी। शक्तीपीठच्या समर्थनात कोण आहेत आणि विरोधात कोण आहेत। आणि त्याचबरोबर 12 तारखेला मार्चला एक भव्य असा या 12 जिल्ह्यातला मोर्चा हा मुंबईमध्ये या ठिकाणी येईल आणि सरकारला जाब विचारेल। आज आमदारांचा पाठिंबा आहे, काही शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे, अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं दुर्दैवी वक्तव्य हे अत्यंत चुकीचं आहे। कुणासाठी अशा 80,000 कोटीचा प्रकल्प या ठिकाणी होतो? कॉन्ट्रॅक्टर दार्जिन प्रकल्पाला आमचा विरोध।